बघा हे 6 पॉईंट आहेत सिलेबसचे. याच्यामध्ये आपण काय बघणार आहेत, इंट्रोडक्शन, कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल, व्होल्टेज रेग्युलेशन वगैरे, नो लोड, लोडिंग कंडिशन बघणार आहे, त्याच्यानंतर त्याचे पॅरामीटर्स बघणार आहेत आणि इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन बघणार आहेत. ओके, तर वेगवेगळ्या सिच्युएशनला हा सिलेबस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता बघा आपण डायरेक्ट सुरू करू. ट्रान्सफॉर्मर काय, स्टॅटिक डिव्हाइस. पाहिला काय ट्रान्सफॉर्मर, तुम्ही काय करत असतो ट्रान्सफॉर्मर पॉवर सिस्टममध्ये तुम्ही सिंगल लाईन डायग्राम बघितली, त्याच्यामध्ये जनरेटिंग स्टेशनला स्टेप अप करण्याचं काम करतो. 11 kV इज कन्वर्टेड इंटू 132 गुड. तर आणि नंतर स्टेप डाऊन करण्याचं काम करतो. ट्रान्सफॉर्मर इज अ हार्ट ऑफ पॉवर सिस्टम. ट्रान्सफॉर्मर पॉवर सिस्टमचा हार्ट आहे. हार्ट काय करतंय, ब्लड प्युरिफाय करतंय, ऑक्सिजनयुक्त हवा घेतं ते रक्तात मिसळून सर्व शरीराला पाठवतं आणि कार्बन डायऑक्साईड युक्त हवा घेऊन परत हृदयामध्ये ठेवून फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडण्याचं काम करतंय. हे हृदयाचं काम आहे. ओके, तसंच एका ठिकाणून पॉवर घ्यायची ती दुसऱ्याला द्यायची आणि परत दुसऱ्याकडून घ्यायची ती परत तिसऱ्याला द्यायची. अशा पद्धतीने काम कोण करतं, ट्रान्सफॉर्मर करतं. म्हणून त्याला हार्ट ऑफ पॉवर सिस्टम असं म्हणतात. ओके, so it is a static device which is used to transfer electric energy from one AC circuit to the another AC circuit with increase and decrease in voltage and current. करंट व्होल्टेज वाढवतंय, करंट वाढवतंय, व्होल्टेज कमी करतंय, करंट कमी करतंय, पण त्यावेळेस फ्रिक्वेन्सी मात्र कॉन्स्टंट असते प्रायमरी आणि सेकंडरीची आणि पॉवर सुद्धा सेम असतो. इनपुट पॉवर इज इक्वल्स टू आउटपुट पॉवर. आता हे पहा, हे काय इनपुट साइड आणि ही आउटपुट साइड आहे. इथून सप्लाय दिला, इथं आला, सो दिस इज इनपुट, दिस इज आउटपुट. ओके, आता याला जर इनपुट दिले तर हे इनपुट बनल आणि हे आउटपुट बनल. इट मे बी स्टेप अप और स्टेप डाऊन. ते व्होल्टेज वाढवण्याचं काम करतं आणि व्होल्टेज कमी करण्याचं काम सुद्धा करतं. हे ट्रान्सफॉर्मर असतं. आता बघा वर्किंग प्रिन्सिपल बघू आपण, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये ही प्रायमरी वाइंडिंग, ही सेकंडरी वाइंडिंग. ट्रान्सफॉर्मर इट इज अ स्टॅटिक डिव्हाइस. हे स्टॅटिक आहे. प्रायमरी वाइंडिंग कोणती रे, ज्या वाइंडिंगला सप्लाय दिला ती प्रायमरी. मग हिला जर सप्लाय दिला तर ही प्रायमरी. येतं लक्षात. स्पेसिफिक नाही, लक्षात घ्या, स्पेसिफिक नाही. ज्याला सप्लाय दिला ती प्रायमरी आणि ज्याच्या अक्रॉस लोड घेतला ती सेकंडरी. मग सप्लाय दिला काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे, असा करंट फ्लो होणार आहे आणि याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. याच्या अराउंड काय होईल, मॅग्नेटिक फील्ड. मग आता ही मॅग्नेटिक फील्ड अशी इकडून इकडं ट्रान्सफर होईल. का ट्रान्सफर होईल, कारण हे आयन कोर आहे. कोणतं, आयन कोर. आयन कोरचं काम काय, टू प्रोव्हाइड लो रिलक्टन्स पाथ टू द फ्लक्स. बघा फ्लक्स बघा, वेन करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर अराउंड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अकॉर्डिंग टू राईट हँड ग्रिप रूल और अकॉर्डिंग टू राईट हँड स्क्रू रूल. आपल्या उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटलेली आहे अशी कल्पना करा. अशा वेळेस ताठ ठेवलेला अंगठा विद्युत धारेची दिशा दर्शवतो, तर लपेटून ठेवलेली बोटे चुंबकीय वलयाची दिशा दर्शवतात. ओके, होल्ड द राईट हँड इन सच ए वे दॅट थंब शुड बी स्ट्रेट अँड फिंगर शुड बी कर्व अराउंड दॅट कंडक्टर. इन दॅट सिच्युएशन थंब डिनोट द डायरेक्शन ऑफ करंट अँड कर्व फिंगर डिनोट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग आता असा करंट चाललाय बघा, करंट असा चाललाय तर फील्ड कशी तयार होईल रे, याच्या अराउंड. मग ही फील्ड अशी जाणार आहे, अशी जाणार आहे. पण याला जर आपण लो रिलक्टन्स पाथ दिला तर ती इथून जाईल, कारण करंट जसा लो रेजिस्टन्स पाथ मधून फ्लो होत असतो तसाच फ्लक्स पण लो रिलक्टन्स पाथ मधून फ्लो होत असतो. मग मॅक्सिमम फ्लक्स इथं जाईल आणि ह्या फ्लक्स आता सप्लाय कसा आहे रे, एसी आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सप्लाय एसी आहे. मग या फ्लक्स याच्यावर लिंक होतील, आदळतील. मग आदळल्याच्या नंतर याच्यावर काय होईल, याच्यामध्ये ईएमएफ तयार होईल आणि सप्लाय इकडून इकडे येईल आणि अशा पद्धतीनं पॉवर इज ट्रान्सफर फ्रॉम दिस सर्किट टू दिस सर्किट. फ्रिक्वेन्सी बदलत नाही. प्रायमरीची फ्रिक्वेन्सी तीच, सेकंडरीची फ्रिक्वेन्सी तीच, फ्रिक्वेन्सी बदलत नाही. ओके, आता याचा वर्किंग प्रिन्सिपल पहा. इट वर्क ऑन फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅराडेज लॉ काय म्हणतोय, वेन फ्लक्स लिंक टू द कंडक्टर चेंजेस, फ्लक्स लिंक टू द कंडक्टर चेंजेस अँड ईएमएफ इंड्यूस इन इट, ईएमएफ इंड्यूस इन इट. ओके, त्याच्यामध्ये ईएमएफ तयार होतो आणि तो ईएमएफ आपण इकडे घेतो आणि इकडं सेकंडरी करंट फ्लो होतो. तर हे प्रायमरी करंट, हे प्रायमरी व्होल्टेज याच्या अक्रॉसचं
त्याच्यानंतर हे सेकंडरी व्होल्टेज आणि हे सेकंडरी करंट. ओके, तर हे प्रायमरी V1 म्हणा आणि सेकंडरी V2 म्हणा, इकडं म्हणू आपण त्याला लोड साईडचं, हे V1 इनपुट साईडचं. तर अशा पद्धतीनं प्रायमरी टू सेकंडरी सप्लाय इकडून इकडं फ्लो होतो. येते लक्षात? सो दुसरा लॉ काय म्हणतोय, फॅरेडेचा सेकंड लॉ काय सांगतोय, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF इज गिवन बाय रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. जितक्या रेटनी फ्लक्स लिंक होतील तेवढा EMF इंड्यूस होईल, तेवढा EMF तयार होईल. हे कोण म्हणतंय, फॅरेडे सेकंड लॉ म्हणतो, मध्ये म्हणतो. सो E इज इक्वल्स टू मायनस n d∅/dt. येते लक्षात? आता याचा सिक्वेन्स कसा आहे ते बघा. याचा सिक्वेन्स आहे, सप्लाय आला प्रायमरीला, सप्लाय कुठं आला, प्रायमरीला. त्याच्यानंतर फ्लक्स क्रिएट झाल्या आणि त्या पास झाल्या कशामधून, कोअरमधून. त्या फ्लक्स लिंक झाल्या सेकंडरीला आणि नंतर सेकंडरीमध्ये EMF इंड्यूस झाला आणि अशा पद्धतीने सप्लाय प्रायमरी टू सेकंडरी आला. अशा पद्धतीने सप्लाय प्रायमरी टू सेकंडरीला आला. तर वर्किंग प्रिन्सिपल विचारला तर हे लिहायचं आणि ऑपरेशन विचारलं तर हे लिहायचं. येते लक्षात? चला राईट डाऊन. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन. ओके, तर याच्या खाली काय असतं रे, बेस असतो. काय असतो, बेस. अशा रेल असतात दोन, काय म्हणते ते, आणि त्या रेलवर म्हणजे चाकं असतात 4 आणि त्या चाकांनी लोटीत लोटीत त्या ट्रान्सफॉर्मर प्लिंथिंग किंवा पोलवर माउंट केलेलं असतंय. ओके, किंवा कधी कधी जर समजा वर लिफ्ट केलेलं असेल तर त्याला काय काय असेल, बेस असेल माउंटिंगसाठी. सो दिस इज अ स्टॅटिक मशीन. ओके, त्याच्यामध्ये एक एक पार्ट बघू आपण. सगळ्यात पहिले सुरुवात बाळाचं म्हणणं होतं कुठून करावं, कुठून बी करा बेटा, टँक पासून करा. भलं मोठं टँक घ्यायचं, कशाचं, ट्रान्सफॉर्मरचं. ओके, एक टँक घ्यायचं, त्या टँकमध्ये ऑइल टाकायचं. काय टाकायचंय, ऑइल. कोणतं ऑइल रे, त्या ऑइललाच ट्रान्सफॉर्मर ऑइल म्हणतात. इन्सुलेटिंग ऑइल असतं ते, त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली असते, त्याची कूलिंग ॲबिलिटी चांगली असते. असं ऑइल. ऑइलचं काम काय, टू कूल डाऊन द ट्रान्सफॉर्मर अँड टू प्रोव्हाइड इन्सुलेशन. दोन काम आहेत, टू कूल डाऊन द ट्रान्सफॉर्मर अँड प्रोव्हाइड द इन्सुलेशन. हे दोन कामं. टँकचं काम काय आहे, टू प्रोव्हाइड स्पेस टू द टँकिंग, टँकिंगसाठी जागा देणं. मग टँकिंगमध्ये काय आलं रे, ऑइल बसवणं, त्याच्यानंतर वाइंडिंग आणि कोअर बसवणं. आता ही कोअर आहे, हे जे कोअर दिसतात तुम्हाला या टाईपचं, या टाईपचं किंवा या टाईपचं, हे काय आहे, कोअर आहे. तर या कोअरवर ही जशी वाइंडिंग आहे, ही तशी वाइंडिंग आहे, तशी इथं वाइंडिंग असेल. आणि जनरली सँडविच वाइंडिंग वापरतो आपण. सँडविच वाइंडिंग म्हणजे 2 पार्टमध्ये एक पार्ट आणि त्या पद्धतीनं सँडविच म्हणजे एकावर एक. थोडक्यात सँडविच म्हणजे काय, एकावर एक. अशा पद्धतीची वाइंडिंग इथं वापरतो आपण. बघा वाइंडिंग कशाची रे, कॉपरची. वाइंडिंगचं काम काय, टू प्रोव्हाइड फ्लक्स अँड टू लिंक द फ्लक्स. एकाचं काम प्रोव्हाइड करणं आणि दुसऱ्याचं काम लिंक करणं. दोन्ही कंडिशनमध्ये करंट फ्लो करणंच वाइंडिंगचं काम आहे. इथं करंट फ्लो होतो म्हणून फ्लक्स तयार होतात, इथं फ्लक्स लिंक झाल्या म्हणून करंट फ्लो होतो. पण दोन्हीचं वाइंडिंगचं काम काय, टू फ्लो करंट. आणि कशापासून बनलेली वाइंडिंग, कॉपरपासून. टँक कशापासून बनलेला आहे, लोखंडाचा टँक आहे. ओके, स्टीलचा टफ टँक असतो. त्याच्या म्हणजे एकदा टँक बनवला पुढचे 50 वर्ष घोर नाही. किती वेळेस ट्रान्सफॉर्मर जळाला पुन्हा ते फक्त हा पार्ट रिप्लेस केला जातो, टँक वगैरे जसा तसा राहतो. वर दिलंय एक्सप्लोजन व्हेंट, वर दिलंय एक्सप्लोजन व्हेंट. कशासाठी रे, हवा येण्यासाठी. बर बघा एक्सप्लोजन काय म्हणलं याच्यात, एक्सप्लोजनचा अर्थ काय, एक्सप्लोजन अर्थ काय, एक्सप्लोजनचा अर्थ काय, स्फोट. एक्सप्लोजनचा अर्थ काय, स्फोट. एक्सप्लोजन म्हणजे काय, स्फोटक. एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटक. आता जर तशी सिच्युएशन आली तर त्याच्यातून ते बाहेर सुद्धा पडलं पाहिजे. ओके, म्हणजे डीपी फुटायला लागली तर तो तिथून बाहेर पडला पाहिजे, नाही तर टँक फुटल ना. आणि नॉर्मल सिच्युएशनला याचं काम काय आहे, टू सर्क्युलेट एअर. जर ब्रीदर नसेल तर एअर सर्क्युलेशनचं सुद्धा काम ते करते, जर ब्रीदर नसेल तर. आणि जर ॲडिशनल ब्रीदर असेल तर हे काम ब्रीदरच आहे. चला हे समजलं. त्याच्यानंतर हे काय रे,
सर्क्युलेटिंग ऑइल साठी कुलिंग ट्यूब्स आहेत. तुम्ही ट्रान्सफॉर्मरला असे पकडा पाहिले असतील दोन्ही साईडनं. तर त्याचं काम काय बाळे? ऑइल सर्क्युलेट करणं. ओके, तर याचं काम काय? टू कूल डाऊन द ट्रान्सफॉर्मर. ऑइल सर्क्युलेट करणं. ऑइलचं काम काय रे? इन्सुलेशन प्रोव्हाइड करणं आणि कुलिंग करणं. इन्सुलेशन आणि कुलिंग. टँकचं काम काय? टू प्रोव्हाइड स्पेस टू द वाइंडिंग अँड ऑइल. कुलिंग ट्यूबचं काम काय? टू सर्क्युलेट ऑइल अँड टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ ट्रान्सफॉर्मर. हे कशाचं बनलेलं आहे? लोखंडाचं, आयनचं. हे पण आयनचं बनलेलं आहे. याचं काम काय? जर एक्सप्लोजन झालं तर ते इमर्जन्सी एक्झिस्ट त्याला. कशाला? ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलला. त्याच्यानंतर हे आहे तुमचं पाईप. इट इज अ इंटरमिडिएटर बिटवीन ट्रान्सफॉर्मर टँक आणि कन्झर्वेटर टँक. तर हा इंटरमिडिएट पाईप आहे. त्याच्यामध्ये लागलेला आहे बुचोज रिले किंवा बकलॉज रिले. त्याचे प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळे करतात लोक. बकलॉज सी पण करतात आणि एच च पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन होतं. बुचोज रिले किंवा बकलॉज रिले. हे रिले काय करतंय? जर नॉर्मल फॉल्ट असेल तर ॲटो डिटेक्ट करतंय आणि मेजर फॉल्ट असेल तर सर्किट ब्रेकरला ट्रिप करायचं काम करतंय. ओके, तर छोटा फॉल्ट असेल तर ॲटो डिटेक्ट करतंय आणि ॲटो क्लिअर पण करतंय. पण जर मोठा फॉल्ट असेल तर सर्किट ब्रेकरला ऑपरेट करतं. म्हणजे रिले इट इज अ करंट इंटरप्टिंग डिव्हाइस. हा ढिंडोरा पिटण्याचं काम करतो. अरे फॉल्ट झाला. ओके, इथून हे कन्झर्वेटर टँक आहे. बघा, ट्रान्सफॉर्मरचं तेल गरम झालं की ते याच्यामध्ये सर्क्युलेट होत राहतं. याच्यामध्ये बी सर्क्युलेट होतं आणि याच्यामध्ये बी सर्क्युलेट होतं. हे सर्क्युलेट झाल्यामुळं काय होतं? ट्रान्सफॉर्मर कूल राहतं. ओके, मेंटेन राहतं ट्रान्सफॉर्मर थंड. आता ह्या कुलिंग ट्यूब्स काय करणार आहे? कूल करणार आहे. त्याच्यानंतर हे कोर आहे आणि ह्या कोरच्या वाइंडिंगचं काम काय? करंट फ्लो करणं. कोरचं काम काय रे? लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करणं. ओके, चला आता कोर बघू. तर हे कोर आहे लॅमिनेटेड स्टीलचं असतं. असे चकत्या असतात. एक अखंड कोर नसतं. त्याच्यामध्ये सब पार्ट्स असतात. एल शेप, ई शेप अशा पद्धतीचे. एल शेप, ई शेप, सी शेप, डी शेप असे वेगवेगळे शेप असतात ट्रान्सफॉर्मरचे. पाहिले असते ना, छोटे ट्रान्सफॉर्मर खोलून पाहिलं असेल. ई शेप, एल शेप अशा सेक्शन्स असतात. हे जॉईंट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते कोर तयार झाले. तर ही एल शेप किंवा आय शेप अशा पद्धतीच्या पार्ट्सला जोडून असं ट्रान्सफॉर्मर बनवलं. ते का बरं रे? ईडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी. ओके, आणि ते बी रेक्टँग्युलर आहे किंवा स्क्वेअर आहे. ओके, नॉर्मल स्क्वेअर म्हणू आपण. नॉर्मल स्क्वेअर, रेक्टँग्युलर आहे, स्क्वेअर आहे. आता हे स्क्वेअर सारखं दिसत नाही पण हे स्क्वेअरच आहे. त्याच्यानंतर हे स्टेप स्क्वेअर आहे. याच्यामध्ये मल्टी स्टेप स्क्वेअर असतं. अजून 2 स्टेप 3 स्टेप अशा वेगवेगळ्या बेसचे वाइंडिंग्स असतात. आपल्याला शक्य झालं तर तुम्हाला ते हे दाखवू आपण. ओके, आता ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंगवर म्हणण्यापेक्षा मेंटेनन्सवर काम केल्यामुळे मला हे माहिती आहे. कोर, त्याचं लॅमिनेशन, त्याचं मटेरियल,